खरं तर राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की हे माझ्या जवळचे आहेत आणि अशामध्ये या संपूर्ण चौकशीवर परिणाम होऊ शकतो त्याचा. साहजिक आहे ना, साहजिक आहे. तुम्ही एकीकडे म्हणता की माझा सर्वात जवळचा माणूस आहे तो. आता तुमच्या मनातलं कुतूहलता असणार, तुमच्या मनात एकता असणार की जाऊ दे वाचूया आपण ह्याला. तेव्हा तुमचा एक सबकॉन्शियस लेवलला कळत नकळत आपल्या माणसाला वाचवण्यासाठी आपला प्रयत्न असतोच ना. मी जरी त्या जागी असतो तर मी वाचवलंच असतं. तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय, मात्र ज्या पक्षाचे धनंजय मुंडे आहेत त्या पक्षातून काही स्टेटमेंट येत नाही ते कशाला आहे. येतील? त्यांना काही गरज पडली आहे? वाचला तर वाचला. राजीनामा कोण घेणार, नेमकं पक्षप्रमुख की कोएलिशन गव्हर्नमेंट आहे, ही सगळी पक्ष प्रमुखाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेणं, नेमणं याच्यात मर्यादित अधिकार असतात, कारण त्या पक्षाचा जो सदस्य आहे त्या पक्षाने नेमलेले असतात ते. त्यामुळे जोपर्यंत पक्षप्रमुख मान्यता देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री काही करू शकत नाही. खूपच टोकाला गेलं तर काही झालं तर, बाकी काय